गेले 6 दिवस पाकिस्तान आणि भारतामध्ये युद्ध सुरू होईल की काय अशी शक्यता आहे। दरम्यान संदिग्धता आहे आणि या बातम्यांचा आढावा आपण या बातमीपत्रात घेतोय। पहिलीच बातमी आहे, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार चांगलंच घाबरले। आता अशामध्येच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानवर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली। भारत केव्हाही हल्ला करू शकतो, त्यामुळे सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले। या परिस्थितीत काही राजनैतिक निर्णय घ्यावे लागतील, जे घेतले जात आहेत अशी प्रतिक्रिया आता पाक संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे। There is a likelihood that India will attempt an incursion in Pakistan and will engage Pakistan militarily. That is a possibility, a very clear and stark possibility. Cannot be ruled out. We have reinforced our forces because it is something which is imminent now. So in that situation, some strategic decisions have to be taken. We are absolutely ready, at high alert. तर दरम्यान दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सगळ्या मंत्र्यांना चिथावणीखोर वक्तव्य करू नका अशी तंबीच दिल्याची माहिती मिळते। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने तंबी दिल्याचं समजतंय। याच पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत आता मोठा खुलासा झालाय। या हल्ल्याची पाकिस्तानी सैन्याने थेट कनेक्शन समोर आलेलं आहे। हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्याचा माजी पॅरा कमांडो असल्याचं तपासात समोर आले। स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने मुसाने पहलगाम दहशतवादी हल्ला घडवलेला आहे। हाशिम मुसाला लष्कर ए तैयबाने प्रशिक्षण देऊन काश्मीरला पाठवल्याचंही या तपासात समोर येतंय। पहलगाम हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्या प्रकरणी मुसाला मोठ्या प्रमाणावर जबाबदार ठरवण्यात येत आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी 48 पर्यटन स्थळं आता बंद करण्याची शिफारस केली आहे। खोऱ्यामध्ये स्लीपर सेल सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि दहशतवादी धोक्याची शक्यता सुद्धा लक्षात घेता हा निर्णय आता घेण्यात आलाय। गुलमर्ग आणि सोनमर्ग सारख्या संवेदनशील भागामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी सूड घेण्याचा विचारात आहेत। ते सुरक्षा दलांवर मोठे हल्ले करू शकतात आणि काही विशिष्ट लोकांना लक्ष्य करू शकतात। दुसरीकडे भारतामध्ये केंद्रीय वर्तुळात केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी बैठक होणार आहे। उद्या सकाळी 11च्या सुमारास ही बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी होईल। 7 लोककल्याण मार्ग निवासस्थानी ही बैठक होणार आहे। पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा होण्याची या शक्यता आहे या बैठकीमध्ये। तसंच या हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशनाची मागणी सुद्धा आता काँग्रेसने केली आहे। काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी तसं पत्रच आता मोदी सरकारला पाठवलंय। या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे देशामध्ये पाकिस्तानच्या विरोधात आता संतापाची लाट निर्माण झाली। दरम्यान कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या व्यापारी संघटनेने पाकिस्तानला मोठा धक्का दिलाय। पाकिस्तानसोबत व्यापार संबंध तोडण्याचा निर्णय CAIT ने घेतला आहे। तर आगामी काळात पाकिस्तानला जाणारी 1000 कोटींची निर्यात थांबवण्यात आली आहे। पहलगाम में जो हमारे पर्यटक शहीद हुए हैं उनके प्रति संवेदना देते हुए हम लोगों ने श्रद्धांजलि अर्पित की और एक मतेन से यह निर्णय लिया गया कि अब हम लोग पाकिस्तान से प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से आयात निर्यात कोई व्यापार नहीं करेंगे। व्यापारी ही सिपाही है। उसी बात को आगे ले जाते हुए एक सिपाही के रूप में हम लोग भी इस लड़ाई में साथ हैं और हम उनके साथ व्यापार नहीं करेंगे। या हल्ल्यानंतर मृतांच्या कुटुंबियांना आता 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे। त्यासोबतच महाराष्ट्रातल्या मृतांच्या कुटुंबांचं शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार आहे।
जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी वादग्रस्त विधानाबाबत आता दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, कोणालाही वेदना झाल्या असतील तर मी त्याच्याबद्दल माफी मागतो, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली आहे. तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो. और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कारवाई करो. काल जे वक्तव्य केलं त्याला तोडून मोडून दाखवलं गेलं, मागचं आणि पुढचं काय दाखवलं गेलं नाही. खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरोशावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे, ती जाणून बुजून करते आहे. माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचाऱ्यानुसार आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय, त्यामध्ये अतिरेक्यांनी त्यांना मारलंय, त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल. तर दुसरीकडे झेंडावंदन करायला दिलं, झेंडावंदनाची संधी दिली म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही, असं मोठं विधान मंत्री भरत गोगावलेंनी केलंय. युतीमध्ये काही गोष्टी वाटून घ्याव्या लागतात असंही गोगावलेंनी म्हटलंय. राज्य सरकारकडून महाराष्ट्र दिनी झेंडावंदन करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. आता यामध्ये रायगडमध्ये मंत्री अदिती तटकरेंच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे, लक्षात आलं का? मागच्या वेळेला पण 26 जानेवारीला दिलं होतं, 15 ऑगस्टला, म्हणून कदाचित ते दिला वाटतो म्हणून तर चाललंय. काही गोष्टी वाटूनच चालायच्या असतात, एकट्याने नसतात घ्यायच्या, वाटून चालायच्या, असं काय नाही आहे. पूर्वी त्यांना जे काय पालकमंत्रीपद दिलं होतं त्या अनुषंगाने दिलेलं आहे, बाकी काही नाही आहे. आणि तशी काही कोणाने शंका आणायचं कारण नाही, जे होईल ते चांगलं होईल. पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये, मात्र तो आता सुटेल का असं वाटत असताना ह्यांचं हे विधान महत्त्वाचं ठरतं. जाऊया पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. वारंवार बेकायदा होर्डिंग लावणाऱ्यांना त्यांच्या विरोधात आता गुन्हे दाखल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय. त्यासोबतच परवानगी पाहूनच होर्डिंग छापण्यात यावेत, अन्यथा होर्डिंग छापणाऱ्यावर कारवाई होणार आहे. माझ्या फोटोचे बॅनर असले तरी काढा असे कठोर आदेश फडणवीसांनी दिलेले आहेत. ज्यांना अशा प्रकारे फ्लेक्स लावण्याची खुमखुमी आहे त्यांनी जे अधिकृत होर्डिंग्स आहेत त्याच्यावर आपली जाहिरातबाजी केली पाहिजे, फ्लेक्स ते लावू नयेत. मी स्वतः सगळ्या महानगरपालिकांना सांगितलेलं आहे की माझ्या स्वतःचे जर आमच्या कार्यकर्त्यांनी अवैध फ्लेक्स लावले तर ते काढून टाका, ते ठेवू नका. आपल्याला कुठेतरी हे कडक करावं लागेल, कारण आपली शहरं याच्यामुळे विद्रूप होत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा पहलवान शिंदेंच्या आखाड्यात प्रवेश करणं असल्याच्या चर्चा आता रंगलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये चंद्रहार पाटील आणि श्रीकांत शिंदे यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला खासदार धैर्यशील माने सुद्धा उपस्थित होते. आता या तिघांमध्ये दिल्लीमध्ये काही चर्चा तरी घडली आहे. त्यामुळे आता चंद्रहार पाटील हे येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील की काय अशा चर्चा रंगलेल्या आहेत. बातमी वेगळी आहे, कांदिवलीमधून आहे. बिल्डर तेजस शाहच्या विरोधात नागरिक आता आक्रमक झालेत. या बिल्डरने 2006 मध्ये आमच्या जमिनी पुनर्विकासाच्या नावाखाली करार करून घेतल्या आणि आता 2025 उजाडलं तरी सुद्धा घरं मिळाली नाहीये. या जमिनीवर बिल्डरने खासगी इमारतीचं काम सुरू केलंय असा दावाच आणि आरोप आता जमीनधारकांनी केलाय. या मुद्द्यावरून जमीनधारकांनी या बिल्डरच्या कार्यालयाला धडक दिली. योगेश सागर मुर्दाबाद, योगेश सागर रवि ग्रुप का योगेश सागर मुर्दाबाद.
जमीन आणि त्याबाबत फसवणुकीचे मुद्दे आता गावासोबतच शहरामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. जाऊया पुढच्या बातमीकडे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी कराडबाबत आता खळबळजनक वक्तव्य करणाऱ्या रणजित कासलेला हर्सुल कारागृहात हलवले. सुरक्षेच्या कारणावरून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक कासलेला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल जिल्हा कारागृहात हलवलेलं आहे. वाल्मिक कराड सुद्धा सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहे. कासलेनं आपल्याला वाल्मिक कराडच्या फेक एन्काउंटरची ऑफर असल्याचा दावा केला होता. सोबतच काही गंभीर आरोप केले होते. यापूर्वी सुद्धा जिल्हा कारागृहामध्ये गीते आणि आठवले गँगला सुरक्षेच्या कारणास्तव हलवलं होतं. आपण पुन्हा येतोय भारत आणि पाकिस्तान या मुद्द्यावर. डेडलाईन संपून घेतली आहे आणि तरी सुद्धा पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलेला नाही, तर त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. 48 तासामध्ये पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले गेले होते. मात्र अजूनही काही पाकिस्तानी भारतामध्येच आहेत. त्यांच्यावर आता कारवाई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर भारत न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 3 लाख रुपयांपर्यंतची दंडाची शिक्षा आता होऊ शकणार आहे. आता या पाकिस्तानी पाकड्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने पाकिस्तानींना हद्दपार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र भारतात तब्बल 5 लाख पाकिस्तानी महिलांनी घुसखोरी केल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी महिलांनी देशामध्ये घुसखोरी कशी काय केली पाहूयात या एका स्पेशल रिपोर्टमधून. बापरे, देशात 5 लाख पाकिस्तानी महिला. पाकिस्तानी महिलांची घरवापसी. पाकिस्तानी महिला देशाला धोका. पाकिस्तान की लड़कियां यहाँ ब्याही गई हैं और वो भारत की नागरिक बन नहीं सकती, बनी नहीं है. देशात 5 लाख पाकिस्तानी महिला राहतात. ऐकून धक्का बसला ना? होय, देशात 5 लाख पाकिस्तानी महिला राहतायत आणि या सर्व महिला भारतीय पुरुषांशी लग्न करून इथं वास्तव्य करतायत. हा दावा भाजप खासदार निशिकांत दुबेंनी केलाय. त्यांच्या या दाव्यानं भारतीयांची चिंताही वाढली आहे. एकीकडे केंद्र सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले, तर दुसरीकडे 5 लाख महिला कोणत्याही नागरिकत्वाशिवाय भारतात वास्तव्य करत असल्याचं समोर येत आहे. पाकिस्तान की लड़कियां यहाँ ब्याही गई हैं और वो भारत की नागरिक बन नहीं सकती, बनी नहीं है. वर्षों से यहाँ रह रहे हैं और पाकिस्तान के लड़के भी यहाँ ब्याहे हैं. अब किस मंतव्य और मोटिव के साथ वो ब्याहे हैं, ये एक जांच का विषय है. और यहाँ लड़का नहीं मिलता क्या? यहाँ लड़की नहीं मिलती क्या? पाकिस्तान के साथ शादी करना, और पाकिस्तान हमारा दुश्मन देश है. केंद्र सरकारच्या अल्टिमेटम नंतर देशात लॉंग टर्म व्हिसा, डिप्लोमॅटिक आणि ऑफिशियल व्हिसा असणारेच लोक राहू शकतात. त्यात भारतानं पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून 48 तासात त्यांना देश सोडण्याचं सांगितलंय. आतापर्यंत 537 पाकिस्तानी नागरिक भारत सोडून मायदेशी परतले. दुसरीकडे महाराष्ट्रात वास्तव्य असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची माहितीही समोर आली आहे. नागपूर 2458, ठाणे 1106, जळगाव 393, पिंपरी चिंचवड 290, नवी मुंबई 239, पुणे शहर 111 ते 114, अमरावती शहर 117, वाशिम शहर 106, छत्रपती संभाजीनगर शहर 58, कोल्हापूर 58, मीरा भाईंदर 26, अकोला 22, रायगड 17, सोलापूर शहर 17, अहमदनगर 14, यवतमाळ 14, मुंबई 14, बुलढाणा 7, धुळे शहर 6, गोंदिया 5, अमरावती ग्रामीण 1, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 1 असे एकूण 5023 ते 5037 पाकिस्तानी नागरिक राज्यात सध्या वास्तव्यास आहेत. एकट्या महाराष्ट्रात जर 5000हून अधिक पाकिस्तानी नागरिक वास्तव्य करत असतील तर संपूर्ण देशातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी निश्चितच चिंता वाढवणारी असेल. त्यात भारतीय पुरुषांशी लग्न करून देशात राहणाऱ्या महिलांची संख्या कमी नाही. राज्यापुरतं बोलायचं झालं तर रत्नागिरीत जिल्ह्यात 3 पाकिस्तानी महिला आहेत. मंडणगडमध्ये 1, दापोलीत 2 पाकिस्तानी महिला आहेत. तिघींचाही भारतीय व्यक्तींशी विवाह झालाय. 3ही पाकिस्तानी महिलांकडे दीर्घकालीन व्हिसा आहेत. नाशकात 6 पाकिस्तानी महिला आहेत. भारतीय मुस्लिम व्यक्तींसोबत त्यांचा विवाह झालाय. मॅरिड टू इंडियन सिटीजन व्हिसावर नाशकात वास्तव्य सुरू आहे. सखोल चौकशी केली तर ही संख्या वाढण्याची शक्यताच अधिक आहे.
भारत पाकिस्तान दरम्यान कधीही युद्ध भडकण्याची शक्यता असताना या पाकिस्तानी नागरिकांचा केंद्र सरकारनं ताबडतोब बंदोबस्त करायला हवा. लग्न करून इथेच राहणाऱ्या पाकिस्तानी महिलांचीही सखोल चौकशी व्हायला हवी, कारण देशाच्या सुरक्षेशी तडजोड भारताला परवडणारी नाही. त्यामुळे पाकिस्तानी महिलांची घर वापसी कधी होणार हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. भावनिक नातेसंबंध आणि राजकीय शत्रुत्व या दोन्हीमध्ये होरपळणाऱ्या या महिलांचं आता काय होणार आहे हा प्रश्न नक्कीच महत्त्वाचा आहे. जाऊया पुढच्या बातमीकडे. पुण्यामध्ये 3 पाकिस्तानी नागरिकांना आता पाकिस्तानला परत पाठवण्यात आले. हे तिन्ही पाकिस्तानी पुण्यातल्या कोंढवा परिसरात वास्तव्य करत होते. अल्पकालीन व्हिसा घेऊन ते भारतात आले होते. मात्र केंद्राच्या आदेशानंतर राज्य सरकारची त्यांच्यावर कारवाई झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय. 5व्या दिवशी सुद्धा पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्याच्या विरुद्ध सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर आता लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू झालेला पाहायला मिळतोय. भारतीय सैन्याने सुद्धा त्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची झोपच उडाली पाहायला मिळते. दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर युद्ध आणि विनाशाची टांगती तलवार आहे. दुसरीकडे पाकिस्तानला स्वतःच्या भूमीवर आपल्या एजंट्स आणि सैनिकांचं संरक्षण करता आलेलं नाहीये. बलूच लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा पाकिस्तानला हादरवून टाकले. त्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIच्या एका एजंटला ठार मारले. BLAच्या मते इतर 3 कारवायांमध्ये बलूच आर्मीने पाकिस्तानी सैन्य, पोलीस आणि लष्करी वाहनांना लक्ष्य केले आणि मुख्य राष्ट्रीय महामार्ग रोखलाय. बातमी पुन्हा मुंबईतून आहे. मुंबईमध्ये नवीन पोलीस आयुक्त कोण होणार याबाबत आता उत्सुकता लागली, कारण मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उद्या निवृत्त होत आहेत. सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी या वरिष्ठ अधिकारी यांच्या नावावर सध्या चर्चा सुरू आहे. याशिवाय मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडेही या पदाची धुरा दिली जाऊ शकते. दरम्यान कुणाची नावं चर्चेत आहेत तर सदानंद दाते आणि संजय कुमार वर्मा, रितेश कुमार आणि अर्चना त्यागी.